आता आपण ठाण्यामध्ये आहोत, आपल्या बाईकचे टायर चेंज करायला आलो. इकडे हा रोड कळव्याला जातो आणि हा जो रोड आहे तो ठाणे स्टेशनला जातो. आणि इकडे हे शॉप आहे, या शॉपमध्ये मी आलो. इकडे स्टेडियम आहे, दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे, आणि त्याच्या अगदी थोडंसं पुढे हे शॉप आहे. हा आपला MRFचा ट्यूबलेस टायर टाकतो आपण फ्रंटला. 90-90-17 हा आपला टायरची साईज आहे, ॲव्हेंजरच्या फ्रंट टायरची. झापर टायर येतो FS, आणि याची डेट आपल्याला ही बघा 48-23. आणि मी चेक केली तर हा 2023चा नोव्हेंबरमधला टायर आहे आणि आज आहे 24 मार्च. त्याच्यामुळे लेटेस्ट टायर आहे, 1 वर्ष पण झालं नाही आहे या टायरला बनून. त्याच्यामुळे हा परफेक्ट टायर आपल्याला मिळतो आहे. आपला बॅक टायर MRFचाच, ज्याची साईज आहे 130-90-15. हा पण ट्यूबलेस टायर आपण टाकतो आहे. तर ह्याची डेट आपण चेक करूया. हा पण झापरचाच आहे. मी जे कंपनीने ओरिजिनल टायर टाकलेले ना तेच टाकतो आहे, कारण रिझल्ट खूप चांगला मिळालेला मला ह्याचा MRFचा. सो अच्छा, ह्याची डेट आहे आपल्याला 19-23, म्हणजे हा पण आपल्याला 23चा नवीनच टायर मिळतो आहे, ज्याला 1 वर्ष पण कंप्लीट नाही झालं आहे. सो फिक्स करूया. ते आपला फ्रंट टायर खोललेला आहे. त्यांच्या शॉपमध्ये बरेचसे टायर आहेत, ऑलमोस्ट सगळ्या गाड्यांचे, आणि ह्यांच्याकडे स्टॉक आहे, त्याच्यामुळे कुठून दुसरीकडून आणून लावत नाही आहे, ह्यांच्याकडलाच स्टॉक लावतात. तर आता आपला हा फ्रंट टायर काढला आहे. 19-23 असा नंबर आहे. सो 19 वीक म्हणजे मेमध्ये येतो, 23 म्हणजे 23 इयर्स आहे, आणि आजची तारीख आहे मार्च. त्याच्यामुळे हा नवीनच टायर मिळतो आपल्याला, जास्त जुना नाही आहे. जास्त जुना टायर लावू नये म्हणून मी चेक केली याची डेट. तुम्हीसुद्धा जेव्हा घ्याल तेव्हा याची डेट वगैरे सगळी चेक करा. बऱ्याच ठिकाणी 2-3 वर्षाचे असे जुने टायर असतात, आणि या दोन्ही टायरची वॉरंटी आपल्याला 3 वर्ष. ह्याची 3 वर्ष, त्याची 3 वर्ष. मला इथे 4500 मध्ये दोन्ही टायर ट्यूबलेस विथ वॉल वगैरे लावून मिळालेले आहेत. इथे स्टेडियम आहे, दादोजी कोंडदेव स्टेडियम. इकडे हे दुकान आहे, आणि इकडून कळव्याला जायला रोड आहे. कळवा, ठाणे, सर्व काही. सो आपला हा जुना ट्यूबलेस टायर होता, बट एकदम बेस्ट चालला. मी फक्त एकदाच ट्यूब चेंज केलेली बस. ती पण आमच्या इथे बिल्डिंगचं काम चालू होतं, तिथे उभ्या राहून पंक्चर झालेला. हाँ बबल्स का मतलब टायर को बबल्स आएगा तो वारंटी में रहता है. बट कैसा होता है ना कि मुझे अपने घर 1 साल चलाया ना, हाँ 1 साल के बाद ऐसा क्लेम आता है ना, तो जितना यूज हुआ रहेगा रबर ना, हाँ उतना वेट चार्जेस लगता है. अच्छा अच्छा. नया नहीं लगता, और वारंटी फिर से वहाँ से स्टार्ट होती है. ओके, तो बबल मतलब क्या बबल? खूब ज्यादा ऐसा है, बबल रहता है. अच्छा 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 ऐसा. ओके. सो वॉरंटीमध्ये काय येतं ते दादाने क्लिअर केलं की टायरला काही बबल आले, टायर जर खराब असेल तर त्याचं डेप्रिसिएशन होतं. म्हणजे जर 1 वर्ष आपण यूज केला असेल तर 1 वर्षाची प्राईस ती काय असेल ती मायनस होऊन कमी रेटमध्ये आपल्याला नवीन टायर मिळतो. सो टोटली वॉरंटी म्हणजे फ्रीमध्ये चेंज नाही करून मिळत. ये क्या कर रहे हैं आप? ये क्लीन कर रहा है, इसमें जंग लग गया था ना. अच्छा, होने की वजह से जंग लगता है. ओके ओके.
आपला दुसरा टायर काढायची तयारी चालू आहे. आता आपण गावी गेलेलो तेव्हा मागच्या टायरमध्ये जो नट घुसलेला, तर तिथे मी हा सेकंड हँड टायर लावून घेतलेला, बट हा MRFचा डुप्लिकेट टायर आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सेकंड हँड टायर वगैरे लावून घेत असाल तर ही गोष्ट लक्षात घ्या. तेच पैसे तुम्ही न्यू टायरमध्ये इन्व्हेस्ट करा. हा टायर टाकून मला 1 महिना पण नाही झाला. आपण आता महाशिवरात्रीलाच गेलेलो गावी, आणि आज आम्ही महाशिवरात्रीला गेलेलो आणि आज होळी आहे. त्यामुळे MRF लिहिलेला प्रत्येक टायर हा MRF नसतो. तर सेकंड हँडमध्ये टाकताना हे लक्षात घ्या. गावी जाताना माझा मागचा टायर पंक्चर झालेला खेडला, आणि तो मी चेंज करून सेकंड हँड टायर टाकलेला. तर तो व्हिडिओही मी या व्हिडिओच्या शेवटी शेअर करतोय, तो तुम्ही नक्की बघा. ट्यूबवाले टायर असल्यामुळे इथे आपल्या इथे साईडला जंग बसतो असं मला दादानी सांगितलं, म्हणून ते क्लीन करतायत. सो खूप चांगलं काम करून मिळतं आपल्याला. थुकपट्टीची कामं नाही आहेत इथे, डिटेलिंगमध्ये काम करतायत. सो आता इथे आपल्या इथे ट्यूबलेस टायरचा वॉल लावला जातो आहे, कारण ट्यूब टायरचा वॉल आणि ट्यूबलेस टायरचा वॉल वेगळा असतो. ट्यूब टायरला तर ट्यूबसोबत येतो, इथे हा सेपरेटली लावून घ्यायला लागतो. ये भी एयर ही है क्या? एयर ही है. सो फायनली आपला फ्रंट टायर तयार झाला आहे. वगैरे मस्त फिटिंग केलं. त्याचं सुरू हा आपला बॅक टायर. याचे जुने वॉल काढले आपण. जो सेकंड लावलेला सेकंड हँडवाला त्याला त्यांनी ते वॉल लावून दिलेलं, बट ते रिलायबल नव्हते. त्याच्यामुळे आता मी या दादांकडूनच नवीनवाले वॉल लावतोय. त्यांनी त्याला खूप चांगला वॉल लावला आहे, फिक्स झाला आहे. त्याच्यामुळे मला इथे पण हा नवीनच वॉल लावून घेतोय, म्हणजे एकदाच काय ते टेन्शन फ्री होऊन जाऊ आपण. ट्यूब टायरचा ट्यूबलेस टायर करताना हे मेन तुम्ही चेंज करून घ्या वॉल, आणि तो चांगला लावून घ्या, कारण ह्याचं मेकॅनिझम वेगळं असतं.
ते आपला फ्रंट टायर लावून झालाय. हे आपले जुने टायर होते, पूर्ण घासून हे झालेत, गोटा चेंज करायलाच झालेले. सो बॅक टायर पण आपला तयार झालाय आणि आता लावण्याच्या तयारीत आहे. तर हे आहे यांचं शॉप, हे आहे त्यांचं नाव आणि हा आहे त्यांचा नंबर. तर तुम्ही या नंबरवरती फोन करून तुमच्या टायरची प्राईस विचारू शकता. थोडेफार निगोशिएबल पण करतात आणि सर्विस पण एकदम बेस्ट आहे, आवडली मला. तर आपल्या बाईकचे दोन्ही टायर चेंज करून झालेले आहेत. MRFचे झापरच लावले आपण, ज्याची 3 वर्षाची वॉरंटी येते आणि आपण ह्या शॉपमध्येच लावून घेतले आहे. ठाण्याला मी बऱ्याच मार्केटमध्ये फिरलो, पण मला हवी ती डील आणि सर्विस तशी दिसत नव्हती. सो थोडी भीती वाटत होती. बरंचसं सर्च केल्यानंतर मला हे शॉप सापडलं आणि इकडे मला बेस्ट सर्विस मिळाली विथ बेस्ट प्राईस. कारण MRFच्या फ्रँचायझीमध्ये पण मी विचारलं तर तिकडे मला 4800 सांगितलेले विथ वॉल, कारण आपले पहिले टायर हे ट्यूबवाले होते आणि अदर शॉपमध्ये 4800 वगैरे बोललेले. बट या शॉपमध्ये मला 4500 रुपयामध्ये दोन्ही टायर MRFचे ओरिजिनल विथ बिल आणि नवीन वॉल हे सगळं करून मिळालेलं आहे. सो बिग थम्स अप फॉर दिस. तर मित्रांनो, या व्हिडिओनी तुम्हाला थोडी जरी हेल्प झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझे पुढचे व्हिडिओ ही मोटो व्लॉगिंग रिलेटेड असणार आहे, सो ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.